हॅलो नमस्कार। आज बाहेर वातावरण खरंच खूप सुंदर झालं होतं। पाऊस, थंड वारा आणि ढगाने भरलेलं आकाश मन अगदी प्रसन्न करून टाकत होतं। हा मनी प्लॅन जो तुम्ही आता बघत आहात ना, खरं सांगू का, हा माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खास आहे। त्याचं कारण म्हणजे असं, माझं लग्न झाल्यानंतर आम्ही गडंगण खायला गेलो होतो, तेव्हा यांच्या भावाच्या घरून मी साधी फक्त मनी प्लॅनची एक छोटीशी फांदी घेऊन आलते आणि आज बघता बघता तो इतका वाढला आहे। खरं तर झाड फक्त घराची शोभा वाढवत नाही, तर त्यांच्याशी अनेक आठवणी जोडलेल्या असतात। जेव्हा जेव्हा मी ह्या मनी प्लॅनकडे बघते, तेव्हा त्या दिवसाची मला आठवण नक्कीच येते। इकडे माझा स्वयंपाक खरं तर निम्मा अर्धा झालेला होता। मी आज स्वयंपाकामध्ये दूध खीर आणि वांग्याची भाजी केलेली होती आणि मला स्वयंपाकाची आज खरंच खूप गडबड होती, कारण मला जायचं होतं उद्या पुण्याला आणि त्यासाठी मला लवकर बॅग वगैरे भरायची होती। म्हणून म्हणलं आज स्वयंपाकाला लवकर लागावं। इकडे मेथीची भाजी वगैरे धुवून घेतली होती। नंतर चपात्या वगैरे झाल्या की मी मेथीची भाजी करणार होती। निम्मा अर्धा स्वयंपाक तर काय माझा झालेलाच होता। मी स्वयंपाक वगैरे झाला की पटकन अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेतला, कारण मला बॅग वगैरे भरायची होती, नंतर तसंच राहून जाईल म्हणून म्हटलं अगोदर देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर बाकीची कामे आटपावी। स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मला असं वाटतं, सगळ्याच बायकांचं महत्वाचं काम म्हणजे किचन वट्टा स्वच्छ आवरणे। खरं तर हा किचन कट्टा मी रोज सकाळी पाण्याने धुवून घेते आणि संध्याकाळी काय फक्त असं थोडंफार कोरड्या कपड्याने असं पुसून वगैरे घेत असते आणि नंतर थोडा ओल्या पाण्याचा शितुडा मारत असते, जेणेकरून सकाळी आपल्याला उठल्यावर किचनमध्ये अगोदर गेल्या गेल्या किचन वट्टा पाहूनच आपल्याला काम करण्याची एनर्जी आली पाहिजे, बरोबर ना? कारण आपलं किचन स्वच्छ असेल तरच आपल्याला स्वयंपाकघरात काम करू वाटतं, नाहीतर नाही, बरोबर ना? इकडे त्रिशा हॉलमध्ये अभ्यास करत बसली होती। ती माझ्याकडे बघण्यासाठी सुद्धा तयार नव्हती, कारण का तर तिच्या पप्पाने तिला मारलेलं होतं, धिंगाणा घालत होती त्याच्यामुळे। आणि दुसरी गोष्ट, मी तिला जवळ घेतलं नव्हतं मारल्या मारल्या, त्याच्यामुळे ती माझ्यावर रुसलेली होती। इकडे आमची जेवण वगैरे काय झालेली नव्हती। म्हटलं जेवण करायच्या अगोदर बॅग भरून घ्यावी, म्हणजे जेवण झाले की पटकन आराम करता येईल। आणि इकडे आमच्या त्रिशाचा राग सुद्धा गेलेला होता, कारण तो जाणारच साहजिकच आहे, कारण ती खूप म्हणजे खूप एक्साइटेड होती मामाच्या गावाला जाण्यासाठी आणि ती मला बॅग बघूनच विचारत होती, मम्मी आपण किती दिवस राहणार आहोत? मी इकडे कमीच कपडे घेतली होती अगोदर, कारण मी इकडे फक्त त्रिशाचे आणि त्रिशाच्या पप्पांचीच कपडे भरत होते अगोदर घ्यायला, त्याच्यामुळे तिला प्रश्न पडत होता की आपण किती दिवस राहणार। खरं सांगायचं तर मला माझ्या माहेरीच जास्त करमतं, म्हणजे माझ्या आरणगावला। माझं मूळ माहेर आहे आरणगाव आणि आमची आई काही 3-4 वर्षापूर्वी पुण्याला गेलेली आहे माझ्या भावाबरोबर, त्याच्यामुळे पुण्याला जाणंही टाळता येत नाही, कारण तिथे माझी आई आहे आणि त्रिशाचा मामाही तिला खूप मिस करतो। मन एका ठिकाणी रमत असलं तरी आपल्या माणसासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्यात ही वेगळं सुख असतं, बरोबर ना? आणि खरं सांगू का, मी माझ्या आयुष्यातील कमीत कमी मला तर असं वाटतं 15 वर्ष बाहेरच घालवलेली आहेत। माझे वडील खूप लहान असताना वारले होते, त्याच्यामुळे मला जसं कळत नव्हतं तसं मी तर मुंबईला होते माझ्या मामाकडे आणि त्याच्यानंतर मी 6 वर्षाची झाल्यानंतर 1ली पासून ते 10वी पर्यंत मी आणि माझा भाऊ हॉस्टेललाच होतो, त्याच्यामुळे मला फारसं असं काही माझ्या म्हणजे असं काय म्हणतात माहेरची अशी काही जास्त ओढच नाही। आणि त्याच्यानंतर लग्नाच्या अगोदर 2 वर्षच काहीतरी मी आईकडे राहिली असेल, त्यात पण माझं 2 वर्ष असं अपडाऊन करण्यातच झालं नर्सिंग, त्याच्यामुळे मला खरं तर असं काही वाटतच नाही। त्याच्यामुळे मी जास्त आईकडे जाण्यासाठी हॅपी पण असते, असं काही नाही बरं का। माझं पूर्णपणे बालपण हॉस्टेलमध्ये गेल्यामुळे माझ्या फारशा मैत्रिणी सुद्धा माहेरमध्ये नाहीयेत। ज्या काही असतील त्या माझ्या चुलत बहिणी, त्याच तेवढ्या आल्या की मला गावी जाण्याची खूप म्हणजे खूप ओढ लागते। ओके, इकडे माझी ऑलमोस्ट बॅग भरत आलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।